पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। नवी मुंबईमध्ये पोलीस हवालदारानं डान्स बारमध्ये पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला। या सगळ्या प्रकारानंतर नवी मुंबई पोलीस दलामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। अनिल मांडोळे हा वरिष्ठ पोलिसांसाठी पैशांचं कलेक्शन करायचा अशी माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। गोळा केलेल्या पैशांचा नेमका कोणत्या कारणासाठी वापर होत होता हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। पोलीस हवालदार अनिल मांडोळे विरोधात कारवाई आता करण्यात आलेली आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यावरच मांडोळेचं निलंबन करण्यात आलंय। मात्र ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी हा मांडोळे पैशांचं कलेक्शन करत होता असा ज्यावेळेला प्रकार समोर आला त्यावेळेला या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अजूनही कारवाई का केली जात नाहीये हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, आणि याच अनुषंगाने काय नेमकं चंद्रशेखर आता समोर येताना दिसतं आहे, कारण ज्या अधिकाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हा मांडोळे पैशांचं कलेक्शन करत होता ते अधिकारी नेमके कोण आहेत, ते नेमकं त्याच्याकडनं कोणत्या गोष्टीसाठी ह्या पैशांचं कलेक्शन करत होते याबद्दलचा काही तपशील समोर आलेला आहे का? अजिंक्य सर, खरं तर हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो कोपर कैनेच्या नटराज लेडीज बार जो आहे, डान्स बार, त्या ठिकाणचा आहे। आणि या सगळ्या घटनेनंतर नवी मुंबई पोलीस दलामध्ये खळबळ उडाल्याने या अनिल मांडोळेंना निलंबित करण्यात आलेलं आहे। परंतु याचे जे आका आहेत या आकावरती कधी कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण यामध्ये DCP दर्जाचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांसाठी हा अनिल मांडोळे जो आहे तो वसुली करत होता, त्या ठिकाणचे पैसे गोळा करत होता आणि जमलेली जी सगळी माया, काळी माया हा अतिवरिष्ठापर्यंत पोहोचवत असल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर आपण पाहिलं की नवी मुंबई पोलीस दलामध्ये अनेक वर्षापासून अनेक पोलीस उपायुक्त त्याचबरोबर इतर वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते ठाण मांडून बसले आहेत। खरं तर 2 वर्षामध्ये त्यांची बदली होणं अपेक्षित होतं, परंतु ते अनेक पोलीस अधिकारी त्याच ठिकाणी ठाण बांधून बसलेले आहेत आणि त्यांचे जे हितसंबंध आहेत ते अशा पद्धतीने ते 2 नंबर धंदे करणारे जे आहेत त्यांच्याशी जुळलेले आहेत असं म्हणावं लागेल। कारण हा जो अनिल मांडोळे आहे तो सामाजिक सुरक्षा विभाग, जे नवी मुंबईचं सामाजिक सुरक्षा विभाग आहे, ज्या विभागाकडे जी जबाबदारी होती ती शहरातील अवैध धंद्यावरती कारवाई आणि मानवी तस्करी रोखण्याची, परंतु हा अनिल मांडोळे जो आहे तो मानवी तस्करी न रोखता अशा पद्धतीनं डान्स बारमध्ये जाऊन डान्स करणाऱ्या महिलांवरती पैसे उधळत होता। आणि हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो लोकशाहीने दाखवल्यानंतर आता मोठी खळबळ जी आहे ती नवी मुंबई पोलीस दलामध्ये उडालेली आहे। कारण यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती 100% कारवाई होईल असं लोकशाहीला सूत्रांनी माहिती दिलेली आहे, परंतु यातील जे अतिवरिष्ठ अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे। अगदी खरं आहे। या सगळ्यासाठी जे लोक खरंच जबाबदार आहेत त्यांनी या अनुषंगानं काही कारवाई केली आहे का? त्या अनुषंगानं ज्या अधिकाऱ्यांसाठी म्हणून ही सगळी पैशांची वसुली सुरू होती, कलेक्शन सुरू होतं, त्यांच्यावर नेमकी केव्हा कारवाई होणार? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। आपण आशा करूया लोकशाही मराठीनं ही बातमी दाखवल्यानंतर तरी काही तातडीनं कारवाई होते का? चंद्रशेखर, धन्यवाद, आपण जी माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।